UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। इंदापूरमध्ये आज शरद पवारांची जाहीर सभा। हर्षवर्धन पाटील आज पवार गटामध्ये प्रवेश करणार। उमेदवारीबाबत पवार निर्णय घेतील। हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया। हर्षवर्धन पाटलांचं मवियामध्ये येणं शुभ शकून। मवियामध्ये प्रवेशासाठी आता रांगा लागतील, संजय राऊतांचं विधान। 5 वर्ष थांबण्याची मानसिकता नाही म्हणून हर्षवर्धन पाटील चाललेत। हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाने पवार गटातील प्रवीण मानेंसह अप्पासाहेब जगदाळे नाराज। मानेंची नाराजी दूर करण्यासाठी सुप्रिया सुळे भेट घेण्याची शक्यता। नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत दिल्लीमध्ये शहांची बैठक सुरू। मुख्यमंत्री शिंदेंसोबतही शहांची बैठक होण्याची शक्यता। विधानसभेच्या जागावाटपाची चर्चा होणार, सूत्रांची माहिती। सूरज चव्हाण मेहनतीनं बिग बॉस जिंकला। बारामतीचा बिग बॉस कोण हे 8 दिवसामध्ये कळेल, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणी योजनेचा 4था हप्ता देण्याची ताकद सरकारमध्ये नाही। कर्मचारी पोलिसांचेही पगार होणार नाहीत। जनतेचीही दिवाळी अंधारामध्ये जाण्याची शक्यता, संजय राऊतांची टीका। राज्यभरातील कंत्राटदारांची 40,000 कोटींची बिलं थकीत असल्याचा दावा। सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर उद्या कंत्राटदारांकडून आंदोलनाचा इशारा। शरद पवारांच्या बैठकांचा सिलसिला पुढील आठवड्यातही सुरूच राहणार। उत्तर महाराष्ट्रामधील इच्छुक आज पुण्यामध्ये पवारांना भेटणार, तर 10 तारखेला मुंबई दौरा। आरएसएसकडून भाजपची खरडपट्टी। हिंदुत्ववादी मुद्द्यांना बगल दिल्यानं आरएसएस दक्षिण मुंबईतील पदाधिकारी नेत्यांवर नाराज, सूत्रांची माहिती। आचारसंहितेपूर्वी स्थानिक पातळीवर लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम घ्या। विकास कामं योजना लोकांपर्यंत पोहोचवा, अजित पवारांच्या पक्षाच्या आमदारांना सूचना। रामराजे निंबाळकरांच्या वादामध्ये अजित पवारांची मध्यस्थी। 2 दिवसांमध्ये रामराजेंसोबत अजितदादांची बैठक, सूत्रांची माहिती। रामराजे तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा। महाविकास आघाडीच्या आजपासून 3 दिवस बैठकांचं सत्र। जागावाटपावर अंतिम तोडगा निघण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय येत्या 8 दिवसांमध्ये होणार, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य। पिंपरी विधानसभेमध्ये भाजपला धक्का। भाजपच्या माजी नगरसेविका सीमा साबळे पवारांच्या भेटीला। साबळे पवार गटातून निवडणूक लढवण्यास इच्छुक। मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो आजपासून धावणार। सकाळी बीकेसी मेट्रो स्थानक आणि RAJVLR मेट्रो स्थानकावरून पहिली भुयारी मेट्रो सुटणार। नागपूरच्या काटोलमध्ये पुन्हा काका पुतण्या लढतीची शक्यता। अनिल देशमुख पवार गटाकडून तर आशिष देशमुख भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता। रत्नागिरीमध्ये वक्फ बोर्डाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला भाजप आणि सकल हिंदू समाजाकडून विरोध। नागरिकांचं म्हणणं माकोल असतानाच कार्यालयाच्या उद्घाटनाचा घाट, भाजपच्या राजेश सावंतांचा आरोप। सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता, तर अभिजित सावंत ठरला उपविजेता। बिग बॉस मराठीतर्फे सूरज चव्हाणला 14,60,000चं पारितोषिक। राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू। राज्यामध्ये काही ठिकाणी बुधवारपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।